समीर आपल्या मित्राच्या लग्नासाठी मामाच्या गावी जातो. त्या लग्नात त्याच्या मित्राची बहीण किंवा आई एवढं काम करत नव्हती, तेवढं काम एक मुलगी करत होती. कोणाला कोणती गोष्ट लागली किंवा कोणाला एखादे काम करून घ्यायचं असेल तर प्रत्येक जण त्या मुलीला आवाज देत होता. तरीही ती मुलगी कोणत्याही कामाला नकार न देता हसतमुखाने प्रत्येकाने सांगितलेलं काम करत होती. तिथले लोक त्या मुलीला एवढ्या आपुलकीने हाक मारत होते आणि हक्काने काम सांगत होते. यावरून तरी ती मुलगी तिथे पैसे देऊन काम करण्यासाठी आलेली कामवाली वाटत नव्हती. त्या मुलीचे नाव राधिका होते. राधिकाकडे पाहून समीर विचार करू लागला, या मुलीचे माझ्या मित्राच्या घराबरोबर काय नाते असेल, म्हणून ती अगदी घरातल्या माणसांसारखे आणि जबाबदारीने प्रत्येक काम करत आहे. विशेष म्हणजे आता लग्नाची वेळ जवळ आली आहे. घरातील सर्व मंडळी नवनवीन कपडे घालण्यात आणि मेकअप करण्यात व्यस्त आहेत. पण ही मुलगी अगदी साधे कपडे घालून अजूनही काही काम करण्यासाठी धडपडत आहे. म्हणून त्यांनी सहजच आपल्या मामाच्या मुलाकडे त्या मुलीविषयी चौकशी केली. तेव्हा त्याला समजले की राधिका एका गरीब घरातील मुलगी आहे. तिची आई ह्या जगात नाही आणि तिच्या बाबांना पॅरालिसिस झाला असून ते अंथरुणात पडून आहेत. त्यांची सेवा करण्यासाठी राधिकाला शिक्षण सोडावे लागले. तेव्हापासून ती गावात काम करते. त्यातून जे पैसे मिळतात त्या पैशातून बाबांना औषधं आणून घर खर्च चालवते. असं असलं तरी गावात कोणाकडे कोणता समारंभ असेल तर तिथे राधिका नेहमी प्रत्येक काम करण्यासाठी पुढे पुढे असते. त्या कामासाठी मोबदला घेत नाही, पण आपल्याच घरातील काम आहे असं समजून ती त्या घरातील काम करत असते. म्हणूनच त्या घरातील लोक सुद्धा तिला हक्काने काम सांगतात. राधिकाविषयी हे ऐकल्याबरोबर समीरच्या मनात तिच्याविषयी एक वेगळाच आदर निर्माण झाला. त्यामुळेच की काय, समीर आपल्या मित्राचं लग्न झाल्यावर सुद्धा त्या गावात थोडे दिवस थांबतो आणि बघतो की राधिका सगळ्यांची किती काळजी घेत असते. समीर चांगला शिकलेला असल्यामुळे त्याला नोकरी ही चांगली होती. तरीही तो राधिका सोबत लग्न करण्याचा विचार करतो, जेणेकरून ती त्याच्या आई वडिलांची खूप काळजी घेईल. कारण समीरने ऑफिसमध्ये काम करणाऱ्या जास्तीत जास्त महिलांच्या तोंडून त्यांच्या सासू सासऱ्यांची निंदा करताना त्याने ऐकले होते. काही दिवस राहिल्यानंतर समीर पुन्हा आपल्या घरी येऊन आपल्या ऑफिसच्या कामामध्ये व्यस्त झाला. समीर जरी आपल्या कामामध्ये व्यस्त असला तरी त्याच्या डोक्यातून राधिकाचा विचार काही केला जात नव्हता. तो अधूनमधून विकेंडला आपल्या मामाच्या गावी जाऊन राधिकाची चौकशी करू लागला. हळूहळू तो तिच्या बरोबर बोलू लागला. तिच्या बाबांसाठी एका ट्रस्टमध्ये फॉर्म भरून तिथून त्यांच्यासाठी त्याने प्रत्येक महिन्याला लागणारी औषधं मोफत उपलब्ध करून दिली. समीर आपल्या बाबांसाठी एवढं करतोय म्हटल्यावर राधिका देखील त्याच्याबरोबर आपल्या मनातील गोष्टी मन मोकळेपणाने व्यक्त करू लागली. पुढे त्या दोघांचे एकमेकांबरोबर फोनवर बोलणं सुरू झालं. त्यात कधी बाबांच्या तब्येतीविषयी बोलणे असायचे, तर कधी समीर आपल्या शब्दातून तिला आधार देण्याचा प्रयत्न करायचा. असे जवळपास 1 वर्ष चाललं असे. त्यानंतर मात्र राधिकावर दुःखाचा डोंगर कोसळला. तिचे बाबा तिला कायमचे सोडून गेले आणि ती पोरकी झाली. इकडे समीरच्या घरी लग्नाचा विषय चालू होता. समीरचं लग्न करायचं हा विषय समोर येताच समीरची आई सुरेखाताई समीरच्या बाबांना म्हणतात, अहो, समीरच्या सर्व मित्रांची लग्न झाली आहेत आणि त्याच्या सर्व मित्रांच्या बायका कामाला जातात. तुम्ही सुद्धा आपल्या समीरला मुलगी शोधताना ती किती शिकली आहे, ती कुठे काम करते आणि ती लग्नानंतर कामाला जाणार का, या गोष्टींची खात्री करून मगच लग्नाची बोलणी करा. कारण फक्त दिसायला चांगली असून काही फायदा नाही. सुनबाई कामाला जाणारी असेल ना तर घरात एक कामवाली ठेवते. मग ना आपल्याला टेन्शन ना तिला टेन्शन. सगळ्या गोष्टी कशा अगदी सुरळीत होतात. अशोकरावांनी सुरेखाताईंच्या बोलण्यावर मान हलवली आणि संध्याकाळच्या वेळेला चहा पित असताना समीर बरोबर त्याच्या लग्नाचा विषय काढला. त्यावर समीर स्पष्टपणे म्हणाला, बाबा, तुम्हाला कुठेही मुलगी शोधण्यासाठी जाण्याची गरज नाही. मला एक मुलगी आवडते आहे आणि मी त्या मुलीबरोबर लग्न करणार आहे. अरे, पण कोणती मुलगी आहे, तिचं काय नाव गाव आहे की नाही? अशोकरावांच्या या प्रश्नावर समीर म्हणाला, बाबा, फार दूरची नाही. मामाच्या गावात राहणारी ती राधिका आहे ना, त्या राधिका बरोबर मला लग्न करायचं आहे. राधिकाचं नाव ऐकल्याबरोबर सुरेखाताईंनी डोळे मोठे केले आणि म्हणाल्या, मला ती मुलगी या घरात अजिबात चालणार नाही. ना जास्त शिक्षण ना आई बाबा, अशी कमी शिकलेली आणि अनाथ मुलगी आपल्या घरात नको. आपल्या आईच्या अशा बोलण्यावर समीर अगदी नम्रपणे म्हणाला, हे बघ आई, आमच्या ऑफिसमध्ये कितीतरी महिला नोकरी करतात, पण त्या आपल्या सासू सासऱ्यांची काळजी घेत नाहीत. एवढंच काय, घरी गेल्यानंतर कोणतेही काम करत नाहीत.
त्यामुळे मला नोकरी करणारी मुलगी नकोच आहे. राहिला प्रश्न शिक्षणाचा, तर ती जास्त नाही, पण थोडीफार शिकली आहे. घरी राहून कामच करायची आहेत. त्यामुळे मला तरी असं वाटत आहे की तुम्ही दोघांनी तुमच्या म्हातारपणाचा विचार करून या लग्नाला परवानगी द्यावी. अरे बाळा, तुझं बरोबर आहे, पण तुझी एवढी चांगली नोकरी, तुझ्या स्टेटसचं काय? आई, माझ्या स्टेटसची चिंता तू करू नकोस. मला आपलं घर आणि तुम्हा दोघांची चिंता आहे. त्यामुळे मी राधिका सोबतच लग्न करणार आहे. इतर दुसऱ्या कुठल्या मुलीचा मी विचार सुद्धा करू शकत नाही. समीरच्या अशा बोलण्यावर सुरेखाताईंना मनात नसताना राधिका आणि समीरच्या लग्नाला होकार द्यावा लागला. समीरचं लग्न झाल्यानंतर सुरेखाताई अजिबात खुश नसतात. या उलट राधिका समीरच्या घरात आल्यानंतर आपल्या सासू सासऱ्यांची अगदी मनापासून सेवा करण्यास सुरुवात करते. सुरेखाताईंना आणि अशोकरावांना काय हवं नको ती प्रत्येक गोष्ट राधिका अगदी त्यांच्या हातात नेऊन देत होती. राधिकाताईंना आणि अशोकरावांना कोणत्या प्रकारचा नाश्ता आवडतो, जेवणात त्यांना कोणते पदार्थ आवडतात, एवढंच नाही तर टीव्हीवर सुरेखाताई कोणती मालिका पाहतात, ती मालिका टीव्हीवर लागण्याची वेळ झाली आणि सुरेखाताई फोनमध्ये बोलण्यात वगैरे व्यस्त असतील तरी देखील आपल्या सासूबाईंना त्या गोष्टीची राधिका न विसरता आठवण करून देत असायची. या सर्व गोष्टी करून सुद्धा सुरेखाताई राधिकाला सतत टोमणे मारत असायच्या. त्यांच्या डोक्यात एकच गोष्ट होती की आपल्या सुनेने देखील कामाला जायला हवे, तिने इंग्लिशमध्ये बोलायला हवं. पण राधिकाचं शिक्षण कमी असल्यामुळे ना तिला इंग्लिशमध्ये बोलता येत होतं, ना ती कुठे कामाला जाऊ शकत होती. या गोष्टीचं स्वतः राधिकाला देखील वाईट वाटत असायचं. पण तिच्यावर परिस्थिती तशी ओढवल्या कारणाने तिला पुढचं शिक्षण घ्यायला जमले नव्हते. राधिकाला आपल्या सासूबाईंचे वागणे समजत होते, पण कधीच तिने आपल्या सासूबाईंचा राग केला नाही. राधिका नेहमी सकारात्मक विचार करायची. त्यांनी आपल्या मुलाला एवढं शिक्षण दिलं आहे, तो चांगली नोकरी करतो, त्यामुळे त्यांची अशी अपेक्षा असणे रास्त आहे. एक दिवस सुरेखाताई आपल्या मैत्रिणीकडे रोहिणीकडे जातात आणि तिला म्हणतात, अगं रोहिणी, आज मीनाकडे संध्याकाळी 4 वाजता पूजा आहे ना, तिथे आपण लवकर जाऊया. आपण लवकर गेल्यामुळे तिला थोडी मदत होईल. तेव्हा रोहिणीताई म्हणाल्या, सुरेखा, तुला तर माहित आहे माझी सुनबाई कामाला जाते. दुपारी माझ्या घरी कामवाली येते. ती येऊन गेल्याशिवाय मी कुठेही जाऊ शकत नाही. ठीक आहे ना, तुझी कामवाली गेल्यानंतर आपण लगेचच निघूया. कामवाली येऊन तिची कामे करून जाईनपर्यंत 3 वाजतील. तेवढ्यात माझा नातू शाळेतून येईल. तो घरी आल्यानंतर त्याचे कपडे काढून हातपाय धुणे, त्याला खायला देणे, या सर्व गोष्टी करेपर्यंत माझी 30 ते 40 मिनिटे अशीच निघून जातील. त्यामुळे तू एक काम कर, तू पुढे जा. मी माझी सुनबाई आल्याशिवाय घरातून बाहेर पडू शकत नाही. रोहिणीताईंचे असे बोलणे ऐकल्यानंतर सुरेखाताई मनातल्या मनात विचार करू लागल्या. बरं झालं बाई, माझी सून घरीच असते, त्यामुळे मला जेव्हा वाटेल तेव्हा मी घराबाहेर पडू शकते. कुठेही आणि कितीही वेळासाठी जाऊ शकते. असं असून सुद्धा सुरेखाताई राधिकाला कमी लेखण्याची कोणतीच संधी सोडत नव्हत्या. एक दिवस समीरच्या ऑफिसमधील त्याचे मित्र घरी आले. त्यांनी जेव्हा राधिकाला अगदी साध्या कपड्यांमध्ये आणि घरातील सर्व काम करताना पाहिली, तेव्हा ते समीरची चेष्टा करत म्हणाले, अरे मित्रा, तू एकदम कामवाल्या बाईसारखी घरात राबणारी बाई घेऊन आला आहेस. तिचं बोलणं, चालणं आणि वागणं बघ कसं आहे. ते तुला अजिबात शोभत नाही. मित्रांच्या बोलण्यावर समीरने एक शब्द सुद्धा उच्चारला नाही. राधिकाने देखील समीरच्या मित्रांचे असे बोलणे ऐकले, परंतु तिने देखील आपल्या चेहऱ्यावरचे हास्य कमी केली नाही. ती अगदी हसऱ्या चेहऱ्याने त्यांचा पाहुणचार करत होती. समीरने आपल्या मित्रांसाठी बाहेरून कोणताही खाद्यपदार्थ मागवला नव्हता. राधिकाने सर्व पदार्थ घरीच बनवले होते. जेवताना समीरचा एक मित्र म्हणाला, समीर, जेवण कोणत्या हॉटेलमधून मागवलं आहे? खूपच टेस्टी आहे. दुसरा म्हणाला, एवढं रुचकर जेवण, त्यात एवढे साधे पदार्थ, याचा अर्थ ह्या एका थाळीची किंमत खूपच जास्त असेल. तिसरा म्हणाला, फक्त जेवणच चांगलं नाही तर ते ताटात वाढण्याची पद्धत सुद्धा बघा, अगदी अचूक आहे. या अशाच गोष्टीचे तर हॉटेलवाले जास्त पैसे घेतात. समीर काहीही न बोलता आपल्या मित्रांचे बोलणे ऐकत होता. जेवण झाल्यानंतर राधिकाने जेव्हा सर्वांना गोडाचा पदार्थ म्हणून बासुंदी दिली, त्यावेळी मात्र समीरचे सर्व मित्र अक्षरशः चमचा देखील चाटून खाऊ लागले. सर्व झाल्यावर निघताना एक मित्र म्हणाला, अरे समीर, एवढा काय भाव खातोस? कोणत्या हॉटेलमधून जेवण मागवले होते? त्या हॉटेलचं नाव तरी सांग. समीर शांतपणे म्हणाला, हे सर्व जेवण आणि बासुंदी सुद्धा माझी बायको राधिकाने बनवली होती. वहिनीच्या हाताला एवढी चव आहे, असं जेवण मिळायला भाग्य लागतं बाबा. माझ्या बायकोला तर नीट चपात्या सुद्धा भाजता येत नाहीत.
कधी चुकून चपात्या बनवल्या तर त्यांचा आकार कुठला आहे हे कळत नाही, आणि चपात्या भाजल्यावर ती भाजली आहे की नाही हे कळत नाही. त्यामुळे ऑफिसमध्ये असताना कॅन्टीनचं खायचं आणि घरी आल्यावर हे असलं जेवण. त्यात आपण थोडं काही बोललं की लगेच जेवण बाहेरून ऑर्डर केलं जातं. का? तर म्हणे मी सुद्धा कामाला जाते, जेवण मी बनवलं तर भांडी तुम्ही घासायची. असं करण्यापेक्षा मग नोकरी न करणारीच बायको बरी. त्याच्या अशा बोलण्यावर सर्व मित्र खळखळून हसले आणि निघून गेले. पण प्रत्येकाच्या मनात हाच विचार होता की बायको घरी असेल तर असं जेवण मिळतं, हे किती चांगलं आहे. काही महिने असेच निघून गेले. पुन्हा एक दिवस सर्व मित्र समीरच्या घरी आली. त्यावेळी एक जण म्हणाला, अरे आजकाल ऑफिसला खूप सुट्टी घ्यावी लागते. बाबा आजारी आहेत, त्यांची सेवा करण्यासाठी एक दिवस मी सुट्टी घेतो तर एक दिवस बायको सुट्टी घेते. अरे यार, अशा गोष्टींचा आता खूप कंटाळा आला आहे. असं वाटतं समीर, तुझं चांगलं आहे, वहिनी घरीच असल्या कारणाने तुला आईबाबांची चिंता नाही. समीर पटकन म्हणाला, अरे या बाबतीत मी खूप सुखी आहे. मला घराच्या कोणत्याच गोष्टीत लक्ष घालण्याची गरज पडत नाही. सर्व काही राधिका सांभाळून घेते. आता मात्र समीरच्या सर्व मित्रांना समजले की आपण समीरची चेष्टा करत होतो की त्याने काय कोणत्या गावंढळ आणि कमी शिकलेल्या मुलीबरोबर लग्न केलं आहे. पण खरा विचार करता आपल्या सर्वांमध्ये सुखी आयुष्य कोण जगत असेल तर तो समीर. कारण त्याच्या पाठीमागे त्याची बायको खंबीरपणे उभी आहे. आणि आपल्या बायका कामाला जाऊन काय करतात? त्याचे काही पैसे कमवतात, त्या स्वतःसाठीच खर्च करतात. पण कामाला जातात म्हणून घरात आणि सासू सासऱ्यांकडे अजिबात लक्ष देत नाहीत. अशा प्रकारे समीरच्या मित्रांना त्यांची चूक स्वतःच समजली. असं असलं तरी समीरच्या ऑफिसमधील एक मित्र एक दिवस त्याला एकांतात भेटला आणि म्हणाला, समीर, राधिका वहिनींवर तुझं प्रेम आहे म्हणून तुला असं वाटत आहे की त्या घरी राहून काम करतात, तुझ्या आईबाबांची काळजी घेतात, म्हणजे घरी राहणे चांगले आहे. पण समीर ऐक, नोकरी करणाऱ्या सर्व सुना वाईट नसतात. सर्व सुना आपल्या सासू सासऱ्यांची काळजी घेत नाही असं नाही. उलट नोकरी करणाऱ्या सुना स्वतःसोबत आपल्या सासू सासऱ्यांची सुद्धा चांगल्या प्रकारे काळजी करतात. अरे समीर, राधिका वहिनी घरी राहून सर्व कामं करतात, घरातील सर्वांची आणि घरात येणाऱ्या प्रत्येक पाहुण्यांची काळजी घेतात. ही गोष्ट चांगलीच आहे. पण आजकाल जेव्हा नवरा बायको दोघे मिळून कमावतात तेव्हाच ते आपलं स्वप्न आणि आपल्या मुलांना चांगल्या शाळेमध्ये पाठवून शिक्षण देऊ शकतात. नाहीतर आज शहरांमध्ये चांगल्या शाळांमध्ये मुलांना पाठवायचा विचार केला तर प्रत्येक वर्षी किती फी भरावी लागते याची कल्पना तुला असेलच. म्हणून मी तुला एक सल्ला देऊ इच्छितो. जर तुझ्या मनात असेल आणि राधिका वहिनींची इच्छा असेल तर तू त्यांना पुढचं शिक्षण घेण्यास प्रोत्साहन दे. समीर, तू राधिका वहिनींच्या पाठीमागे जर गंभीरपणे उभा राहिलास तर निश्चितच त्या पुढचं शिक्षण घेऊ शकतील. त्यामध्ये पुढची काही वर्षे जातील, पण त्यानंतर तुझ्या संसाराची दोन्ही चाके एकाच गतीने पुढे जातील. त्यामुळे तुला कोणत्याच गोष्टीची कमी भासणार नाही. आता माझंच उदाहरण घे ना. माझी बायको सुजाता कामाला जाते, त्यामुळे आम्ही दोघांनी मिळून शहरात एक मोठं घर घेतलं आहे. आमचा मुलगा अनुज आता ज्युनियर केजी मध्ये आहे. त्याची एका वर्षाची फी 60,000 रुपये आहे. तरी देखील घराचा EMI आणि मुलांचं शिक्षण करताना आम्हाला कोणतीच अडचण येत नाही. सोबतच आम्ही वर्षातून एकदा का होईना वेगवेगळ्या राज्यात जाऊन फिरण्याचा आनंद घेतो. हे कशामुळे शक्य आहे तर आम्ही दोघे नोकरी करतो म्हणून. घरी माझे आई बाबा आहेत, त्यांचे हातपाय जोवर चालत आहेत तोपर्यंत ते स्वतःची कामं स्वतः करत आहेत. तरी देखील आम्ही घरात एक कामवाली बाई ठेवली आहे, ज्यामुळे आईवर जास्त कामाचा ताण पडणार नाही. पुढे आई बाबांचे जास्त वय झाले तर अजून एखादी कामवाली ठेवावी लागेल. पण घर, गाडी, फिरणे, मुलांचे शिक्षण अशी कोणतीच गोष्ट करण्यासाठी आम्हाला विचार करावा लागत नाही. समाजात दोन प्रकारच्या विचारधारा असतात. काही लोक म्हणतात की नोकरी करणाऱ्या सुना घरात सासू सासऱ्यांची काळजी घेत नाहीत, त्यांच्याकडे लक्ष देत नाहीत. पण असं नसतं. आपण जर गोष्टी समजून घेतल्या तर सर्व काही शक्य आहे. या उलट दुसरी विचारधारा अशी असते की घरात राहून काम करणाऱ्या सुनेला तिच्याच घरातील लोक तिला सतत टॉर्चर करत असतात की ही घरात राहून काय करते, घरात अशी मोठी कोणती कामे असतात. आता जग बदलत चाललं आहे, त्याप्रमाणे आपल्याला सुद्धा बदलायला हवं. म्हणून तू माझ्या बोलण्याचा सकारात्मक विचार करशील. एवढं बोलून समीरचा मित्र निघून गेला. तर रात्री समीरने आपल्या मित्राच्या बोलण्याचा नीट विचार करून त्याने राधिका बरोबर त्याविषयी बोलणं केलं. आपल्याला पुढे शिकायला मिळत आहे हे जेव्हा राधिकाला समजले तेव्हा तिला खूप आनंद झाला. मग दोघांनी एकमताने ठरवलं की राधिकाने पुढे शिक्षण घ्यायचं आणि तिला जी काही मदत लागेल ती समीरने करायची. ही गोष्ट जेव्हा राधिकाच्या सासूबाई सुरेखाताईंना समजली तेव्हा सुरुवातीला त्यांनी तोंड वाकडे केले की आता ही घरातील कामे करणार की शिकत बसणार.
परंतु 12वीच्या परीक्षेत बाहेरून बसलेल्या राधिकाने जेव्हा चांगले मार्क्स काढले तेव्हा मात्र सुरेखाताईंचा विचार बदलला आणि त्या स्वतःच राधिकाला पुढे शिक्षणासाठी प्रोत्साहन देऊ लागल्या. आता घरातूनच एवढा चांगला सपोर्ट मिळाल्यामुळे राधिकाने शिक्षण पूर्ण करून ती सुद्धा एका मल्टीनॅशनल कंपनीमध्ये अकाउंटंटची नोकरी करू लागली. राधिकाला चांगला पगार असल्यामुळे तिने स्वतःच घरात घर काम करण्यासाठी एक कामवाली बाई ठेवली. घरात कामवाली बाई असल्यामुळे सुरेखाताईंना जेव्हा एखाद्या गोष्टीची गरज पडत होती तेव्हा त्या आता राधिकाऐवजी कामवाल्या बाईला आवाज देऊ लागले आणि आपलं काम करून घेत होत्या. त्यामुळे सुरेखाताईंचं काम देखील वाढले नाही आणि राधिकाचे सुद्धा काम झाले. सुरेखाताई आता आपल्या सर्व मैत्रिणींना ताठ मानेने सांगतात की माझी सून देखील कामाला जाते. ती फक्त कामाला जात नाही तर महिन्यातून एकदा ती आम्हाला पिक्चर किंवा नाटक बघायला घेऊन जाते. अशा प्रकारे समीर आणि राधिकाच्या संसाराची घडी अगदी योग्य प्रकारे बसून त्यांच्या संसारात आनंदाचे दिवस आले. म्हणतात ना, माणसाने प्रामाणिकपणे कष्ट केले तर त्याच्या पदरात नेहमीच यश पडते. तेच राधिकाच्या बाबतीत घडले. तर मित्र आणि मैत्रिणींनो, राधिकाच्या आयुष्यात झालेला हा बदल आणि तिने केलेले कष्ट याविषयी आपले काय मत आहे ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा. आणि जर का तुम्हाला ही कथा मनापासून आवडली असेल तर कथेला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. धन्यवाद.